पक्षातल्या इन्कमिंग वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावे केले होते आणि आता ही इन्कमिंग सुरू झाल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी शरद पवारांकडे परतले आहेत, तर रस्ता चुकलेले आणखी काही जण परत येणार असं शरद पवार म्हणाले। पाहूयात। साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाबाजानी दुर्राणी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबाजानींनी अजितदादांना झटका दिलाय। विधान परिषदेवरून पुन्हा संधी न मिळाल्यानं दादांना सोडून शरद पवारांकडे आलेले बाबाजानी पाथरीतून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। जैसा राजेश भैया ने सांगितले कि सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याच्या आधीच आलो। बाबाजानी आमचे सहकारी पूर्वीपासून होते। अनेक लोक आता विधानसभा आली, विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळीस लोक इकडे तिकडे जातच राहणार। बाबाजानीला आता विधान परिषदेची जे त्यांची सिटिंग जागा होती त्यांना परत पाहिजेत होती, आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो। त्याच्यात काही वेगळं काय मानायचं कारण नाही आहे। आणि ठीक आहे, सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे। सगळ्यांनी आपापली प्रगती करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी करत राहावं। विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांकडील अनेक आमदार आणि नेते परत येतील असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय। बाबाजानींपासून त्याची सुरुवात झाली। त्याचवेळी शरद पवारांनी रस्ता चुकलेले पुन्हा आले तर स्वागतच असल्याचं म्हटलंय। मात्र सडक्या आंब्याचं उदाहरण देत सरसकट सर्वांनाच घेणार नाही, हेही पवारांनी स्पष्ट केलंय। बाबाजानी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहेत। असे एक लोक येत आहेत तुमच्या। अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं, आपला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं। आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत। मगाशी कोणतरी सांगितलं की घेताना जरा बघून घ्या, तुम्ही काही त्याची काळजी करू नका, त्याची चिंता करू नका। मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आजी आहे, त्या आजीमधले सगळे आंबे चांगले आहेत, पण एखाद दुसरा नासका आला तर सगळं आजी खराब होते। मी ती आजी कधी खराब होऊन देणार नाही, ती आजी नीटच राहील। आणि नासका जर असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला टाकला जाईल। लोकसभेचा निकाल पाहिला तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईत शरद पवारांनीच बाजी मारली। आता आणखी मुख्य लढत विधानसभा निवडणुकीत आहे। त्यामुळे दादांकडील कोण कोण रांगेत आहे की नाही हे काही दिवसात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।